आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षात कुणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो. एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळं चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना नेत्यांचे दरवाजे 5 वर्षासाठी बंद होईल, असं खळबळजनक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. भंडारा भाजपच्या वतीने दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते. चुकीचे बटन पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. एक चुकीचे बटन, एक चुकीचे बटन तुमसरला, एक चुकीचे बटन साकोलीला, पवनीला, आणि त्यामुळे नेत्यांनी विचार करायचा. आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी खडा तमाशा उभा करतो. पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल, येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल. पक्ष एवढा मोठा झाला की 51% मत मिळाले, 1.5 कोटी सदस्यांच्या पक्षाची आहे. एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पक्षाची इज्जत पडायला लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदनामी केली. पंकज भरणे मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू द्या. ना भरणे ना पंकज, आणि मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार. तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत. कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं तुमचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर नाही? कोण काय भेटतो आम्हाला माहिती नाही. म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय, पहिला निर्णय काय आता सांगा ना. भारतीय जनता पार्टी लढवायची ना, तिने जाहीर लढवायची ना, एकच लढवायची. तुम्ही 51% लढाई लढा. मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा, साकोली, तुमचा पवनीकरता आणि करायला. जेवढा नागपूरला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय, जेवढा वर्धेला न्याय मिळेल तेवढा पंकज भंडारा न्याय देईल. जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आल्याकरता लावली. 288 पैकी 237, भाजपा 149 पैकी 137 आमदार भाजपचे निवडून आले. 92% आमदार निवडून आले. आपण त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये लावणार आहे. तुमच्या कार्य